तर जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे एक इतकं छान पुस्तक आहे की ज्याने कोणीही वाचेल त्याचं जीवन बदलून जाईल. कारण की हा जो धम्म आहे, हा धम्म विज्ञानवादी धम्म आहे मित्रांनो. हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं पुस्तक होतं. ह्या पुस्तकीमध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिल्यानंतर हे पुस्तक बाबासाहेबांनी आपल्या लोकांना एक मार्ग दाखवेल आणि हा धम्म समजून जाईल असं त्यांना वाटलं. 5 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांनी याची आखरी प्रस्तावना लिहिली आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. पण हे पुस्तक आजही बौद्ध धम्मासाठी इतकं छान, त्रिपिटकानंतर हे पुस्तक इतकं मार्गदर्शक आणि इतकं मार्मिक आहे की भगवान बुद्धाने त्याचा धम्म. तर मित्रांनो, हे पुस्तक मी लवकरच एपिसोडच्या माध्यमातून आपल्या समोर याचा एक अंश मी तुम्हाला, एक भाग मी तुम्हाला याचा समजावून सांगेन, रोज समजावून सांगेन. रोज याचे एपिसोड मी बनवीन आणि हे तुम्हाला रोज माझ्या वाणीतून, माझ्या प्रयत्नातून मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो. तर माझे हे जे प्रयत्न आहेत हे तुम्ही नक्की बघा. याच्यातला रोज एक चॅप्टर मी एपिसोडच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर सादर करेन. तर बघायला नक्की पाहायला विसरू नका भीम सूर्य TV चॅनलवर. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म लवकरच. जय भीम, नमो बुद्धाय.